8 मार्च 2014. रात्रीचं शांत वातावरण. एक विमान 239 लोकांना घेऊन मलेशिया एअरलाइन्सच्या MS-370 ने प्रवास करत होतं. सगळं काही अगदी नॉर्मल होतं. पण काही तासात ते विमान रडारवरून कायमचं गायब झालं. ना क्रॅशचा स्पष्ट पुरावा, ना पूर्ण मृतदेह, ना संपूर्ण सत्य. फक्त प्रश्न आणि एक असं रहस्य ज्याचं उत्तर आजही जग शोधत आहे. MH370 ने क्वालालंपूरवरून बीजिंगकडे उड्डाण केलं होतं. विमानात 227 प्रवासी होते आणि 12 क्रू मेंबर्स होते. सगळं अगदी नॉर्मल होतं. पायलटचा शेवटचा मेसेज होता, गुड नाईट मलेशियन 370. आणि त्यानंतर पूर्ण शांतता. विमानाचा संपर्क तुटला. रडारवरून अचानक गायब झालं. सुरुवातीला वाटलं टेक्निकल इश्यू असेल, पण तास गेले, दिवस गेले आणि विमानाचा काहीच पत्ता लागला नाही. जगभर सर्च ऑपरेशन सुरू झाली. सॅटेलाइट डाटा, मिलिटरी रडार सगळं तपासलं. हजारो कोटी रुपये खर्च केले, पण सत्य अजूनही सापडलं नाही. काही लोक म्हणाले पायलटने जाणून बुजून रूट बदलला. काहींनी म्हणाले हायजॅकिंग झालं. काहींनी तर एलियन थेअरी पण सांगितली. पण आजही कोणतीच थेअरी पूर्ण सिद्ध झाली नाही. कल्पना करा, तुमचा माणूस फ्लाईटमध्ये बसला आहे आणि तो जगातून अचानक गायब होतो. ना गुड बाय, ना शेवटचं उत्तर, फक्त वाट पाहणं. त्या 239 लोकांच्या कुटुंबासाठी ही फक्त मिस्टरी नव्हती, ती आयुष्यभराची जखम होती. कधी कधी जीवनात सगळ्यात भयानक गोष्ट मृत्यू नसते, तर उत्तर न मिळणं असतं. MH370 आजही आपल्याला शिकवतं, सगळ्या प्रश्नांची उत्तरं नेहमी मिळतातच असं नाही. काही रहस्य इतिहासात कायमची बंद होऊन जातात आणि जग फक्त अंदाज लावत राहतं. तुम्हाला काय वाटतं, MS-370 सोबत नेमकं काय घडलं असेल? हायजॅकिंग, पायलट एरर की अजून काही? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच रहस्यमय घटनांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.